गेल्या वर्षी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना रडवणारा हाच तो पेपर 2026चा आणि हाच तो पॅसेज म्हणजे सोपीचा पॅसेज. तर विद्यार्थी मित्रांनो, यंदा 2027ची बॅच आहे, म्हणजे 2026-27ची बॅच आहे आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलीच असेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आणि आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2026-27च्या बॅचसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, सोपीचा जो पॅसेज होता गेल्या वर्षी त्याने खूप रडवलेलं होतं इंग्लिशच्या पेपरामध्ये इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना. पण यावर्षी आपण रडणार नाही आहेत अशी आपण तयारी करणार आहोत. तर 2026चा हा जो पेपर आहे तो विद्यार्थ्यांना अतिशय कठीण गेलेला होता आणि हा जो पेपर आहे तो बोर्डवाल्यांनी इतका कठीण काढलेला होता असं विद्यार्थ्यांना वाटलेलं आहे. बघा, हा जो पेपर आहे तो अतिशय सोपा होता, पण विद्यार्थ्यांना का कठीण वाटला ह्याचं कारण, पेपर आहे तो विद्यार्थ्यांना का कठीण वाटला ह्याचं कारण या पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा विद्यार्थी मित्रांनो. हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी म्हणजे इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीच्या बॅचसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या पेपरामध्ये मी सर्व स्पष्टीकरण तुम्हाला, पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण देणार आहे. सोपीचा पॅसेज कशा पद्धतीने आलेला होता, विद्यार्थी का रडले होते आणि हा पेपर का कठीण गेला होता याचं संपूर्ण कारण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच पद्धतीची पूर्ण माहिती तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये भेटत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला स्टार्ट करूया आपण सर्वात प्रथम सेक्शन 1 प्रोजपासून. बघा, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण जो पेपर आहे तो तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचा रिझन की हा जो पेपर आहे तो विद्यार्थ्यांना का कठीण गेला. मला खूप कॉमेंट आले, हा पेपर झाल्यानंतर भरपूर कॉमेंट आले आणि त्या कॉमेंटवरून मी इंग्लिश कोर्ससुद्धा गेल्या वर्षी हा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे तो बोर्डवाल्यांनी जो काढलेला होता, तर हा जो पेपर त्यांनी का कठीण काढला, कठीण नव्हता हा पेपर, फक्त त्यांनी जो प्रश्न जे होते ते प्रश्नाचा जो फॉर्मॅट होता तो मात्र या ठिकाणी थोडासा चेंज केलेला होता आणि विद्यार्थ्यांना प्रश्न समजले नाहीत, त्याचं उत्तर त्यांना फाइंड करता आलं नाही आणि अशामुळे काय झालेलं आहे की हा जो पेपर आहे तो कठीण गेलेला आहे. म्हणजे काय की आपण जो काही प्रश्न असतो, म्हणजे सेक्शन 1 प्रोजचा, हा जो सेक्शन 1 आहे तो प्रोजचा असतो, म्हणजे धड्यावरचे काही प्रश्न जे ॲब्स्ट्रॅक्ट असतात ते या ठिकाणी विचारले जातात, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असते, तर या चॅनलमध्ये मी जो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्याच्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचा आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही जा आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहून घ्या, प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्वरूप पाठ करून घ्या. सर्वात पहिला जो स्टेप आहे तो हाच घ्यायचा आहे. सर्वात पहिली स्टेप हीच घ्यायची आहे की तुम्ही काय करायचं आहे की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघायचं आहे, पाठ करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पेपर हा नक्कीच सोपा जाणार आहे येणाऱ्या बॅचमध्ये. तर बघा, सेक्शन 1मध्ये प्रोजमध्ये जे ॲब्स्ट्रॅक्ट जे असणार आहे ते कॉम्प्रिहेन्शन आणि लँग्वेज स्टडीवरती विचारलं जाणार आहे. हा जो पॅसेज होता हा पॅसेज सोपीचा होता, पण गडबड इथे ही झाली की पॅसेजमध्ये आन्सर जे होते ते सापडत नव्हते. आन्सर जे होते ते आपल्याला थोडेसे बनवून, किंवा हा जो पॅसेज आहे तो कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समजून आपल्याला उत्तर लिहायचं होतं. बहुतेक विद्यार्थ्यांनी ही चूक केली की त्यांनी अर्धा एक तास फक्त प्रश्नाचं उत्तर या पॅसेजमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांना उत्तर सापडलं नाही, त्यांचा वेळ वाया गेला आणि दुसरे जे प्रश्न होते ते त्यांना सोडवता आले नाही आणि त्याच्यामुळे इंग्लिशच्या पेपरामध्ये 2026च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले. हा सर्वात मोठा रिझन होता. तर बघा, काय करायचं आहे, कशी स्मार्ट स्टडी करायची आहे. बघा, बोर्डवाले जसं स्मार्टली पेपर काढतात ना, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा स्मार्टली स्टडी करायची आहे या पूर्ण वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो. आणि जर फक्त अभ्यास करून आपल्याला जर चांगले मार्क भेटले असते तर सर्वांनी फक्त अभ्यास केला असता. तर बघा, तसं नाही आहे. इंग्लिशच्या पेपरामध्ये फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागणार आहे. स्मार्ट स्टडी केल्यानंतरच तुम्हाला इंग्लिशचा पेपर बोर्डवाले कोणत्याही पद्धतीने जरी त्यांनी प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर देता येणार आहे. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि काय करायचं आहे सुरुवातीला हेही तुम्हाला समजलं असेल. पुढे आपण स्टार्ट करूया. तर पहिला जो प्रश्न असणार आहे या ठिकाणी बघा, पॅसेजवरती असणार आहे
रीड द ॲक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला हा जो पॅसेज आहे तो नीट रीड करायचा आहे आणि त्याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ह्याच्यामध्ये उत्तर सापडेलच असं नाही आहे. ओके, म्हणून यंदा तुम्ही जेव्हा अभ्यास करणार तेव्हा सगळे जे प्रोज आहेत ते तुम्ही नीट व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, मराठीत सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच पॅसेजमधला जो पहिलाच प्रश्न होता त्या पहिल्याच प्रश्नाने विद्यार्थ्यांना रडवलेलं होतं आणि तो प्रश्न होता कंप्लीट द गिवन डायग्राम एक्सप्रेसिंग सोपी जर्नी विचारलेली होती. म्हणजे सोपीची जर्नी या ठिकाणी तुम्हाला विचारलेली होती आणि तो डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायचा होता. पण विद्यार्थ्यांनी काय चूक केली की प्रश्न वाचला आणि उत्तर हे पॅसेजमध्ये शोधायला लागले आणि त्यांना जेव्हा उत्तर सापडलं नाही त्याच्यामुळे त्यांचा वेळ वाया गेला. मग बघा, सोपीची जर्नी विचारलेली आहे. जर धडा तुम्ही नीट व्यवस्थित, हा जो प्रोज आहे हा जर नीट व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवला असता तर तुम्हाला उत्तर लिहिणे हे सोपं झालं असतं. पण यावर्षी असं करायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही हा धडा शिकणार तेव्हा तुम्ही मात्र काय करायचं आहे, व्यवस्थित प्रत्येक जो पॅसेज आहे ह्यामधला प्रत्येक पॅसेज नीट समजून घ्यायचा आहे, त्याच्या मागचं कारण समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यावरतीही मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही म्हणून सांगते की तुम्ही काय करायचं आहे की चॅनलला कनेक्टेड राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता या ठिकाणी प्रश्न होता की लिसन टू, काहीतरी ऐकलेलं होतं सोपीने. ठीक आहे, अँथम, इथे या ठिकाणी अँथमसुद्धा दिलेला आहे. चर्चमध्ये तुम्ही जेव्हा हा धडा आता शिकणार तेव्हा तुम्हाला ही माहिती पडणारच आहे. ठीक आहे, लिसन टू सबद अँथम. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन आफ्टर लिसनिंग, त्याने जी अँथम ऐकलेली होती, ठीक आहे, तर त्याच्या माइंडमध्ये काय झालं, ते अँथम ऐकल्यानंतर माइंडमध्ये काय झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या आणि आफ्टर लिसनिंग म्हणजे लिसनिंगच्या नंतर, ऐकल्यानंतर, ते अँथम ऐकल्यानंतर काय ट्रान्सफॉर्मेशन झाले हे उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे, तर ह्याच्याविषयी बघा, ह्याच्याविषयी मी ऑलरेडी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जेव्हा हा पेपर झालेला होता तेव्हा ह्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती, कशा पद्धतीने उत्तर आहे तेही सांगितलेलं होतं. तोही व्हिडिओ, त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तेही जाऊन तुम्ही स्पष्टीकरण पूर्ण पाहून घ्यायचं आहे. आज फक्त मी तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेले होते आणि ते संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे समजलं तर आपल्याला या ठिकाणी अँथम ऐकल्यानंतर ऐकल्यावर काय झालं आणि ऐकल्यानंतर काय बदल झाले ते लिहायचं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो होता तो होता सोपीची अर्लियर लाईफ आणि प्रेझेंट लाईफ. ठीक आहे, आधीची लाईफ आणि प्रेझेंट लाईफ ह्याबद्दल काय करायचं होतं की एक टेबल दिलेला होता आणि तो टेबल तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा होता. ठीक आहे, म्हणजे अर्लियर लाईफ, अगोदरची लाईफ आणि नंतरची लाईफ, अगोदरची लाईफ आणि प्रेझेंट लाईफ म्हणजे आत्ताची जी लाईफ आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कंपॅरिझन म्हणून सांगायचं होतं, डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी सांगायचा होता. त्यानंतरचा जो प्रश्न होता तो होता कंप्लीट द गिवन वेब हायलाइटिंग द चेंज इन सोपी आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सॉलोमन ऑर्गन नोट्स, इफेक्ट ऑन ऑर्गन नोट्स ऑन सोपी. ठीक आहे, तर या ठिकाणी जे इफेक्ट होते ते या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला लिहायचे होते. पॅसेजमधून सापडलेला नव्हता, तर हे जे उत्तर आहे ते थोडंसं मनाने या ठिकाणी तुम्हाला प्रश्न समजून उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण जो पॅसेजमध्ये जे प्रश्न विचारलेले होते ना ते सगळे पॅसेजचे जे प्रश्न होते ते कॉम्प्रिहेन्शनवर आधारित होते, एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न होता तो या ठिकाणी राईट अबाउट एनी ऑफ युअर डिसिजन्स विच मेड यू रिपेंट लेटर, म्हणजे निर्णय या ठिकाणी म्हणजे पश्चाताप या ठिकाणी तुम्हाला लिहायचा होता. तर हा जो प्रश्न होता तो मनाने लिहायचा होता. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन होता तो. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामरचे काही क्वेश्चन्स होते, ते ग्रामरचे क्वेश्चन्स तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीने येऊ शकतात ह्याच्यावरतीही मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तर तो तुम्ही जाऊन पाहून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी दुसरा जो पॅसेज होता रीड द ॲक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. ठीक आहे, म्हणजे एक पॅसेज तुम्हाला या ठिकाणी अनसीन दिलेला होता, तो तुम्हाला रीड करायचा होता आणि त्याच्यावरती जी ॲक्टिव्हिटीज दिलेली होती ती तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायची होती. बघा कोणकोणती ॲक्टिव्हिटी होती, तर या ठिकाणी ट्रू अँड फॉल्स ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, गिव्ह रिझन्स दिलेले आहेत, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. बघा हा जो फॉर्मेट आहे ना, ह्या फॉर्मेटवरती मी पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे, कृपया करून ते जाऊन पाहून घ्यायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त स्पष्टीकरण देत आहे काही गोष्टींचं आणि 2026ची जी प्रश्नपत्रिका होती ती कशा पद्धतीची होती ते फक्त आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या ठिकाणी त्याच्यानंतर ग्रामरचा हा जो भाग आहे तो ग्रामरचा आहे.
त्याच्यानंतर या ठिकाणी समरी रायटिंग, त्याच्यानंतर माइंड मॅपिंग हा जो प्रश्न होता तो या ठिकाणी कंप्लीट करायचा होता. सेक्शन 2 मध्ये पोएट्री सेक्शन असतो आणि ॲप्रिशिएशन, म्हणजे ह्या ठिकाणी पोएट्री म्हणजे एक तुम्हाला जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो पोएट्रीचा देण्यात येणार आहे. त्याच्यावरचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. तर ह्या ठिकाणी फादर रिटर्निंग होम ही कविता विचारलेली आहे. ठीक आहे, तर त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स होते ते अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे होते. आता या ठिकाणी ना एक प्रश्न असा दिलेला होता, कंप्लीट द गिवन पॉईंट्स अबाउट द प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज फेस बाय द फादर. म्हणजे त्यांच्या वडिलांना कोणकोणत्या डिफिकल्टीजला फेस करावं लागत होतं त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं होतं. फॉर एक्झाम्पल की फूडबद्दल त्यांना काय प्रॉब्लेम्स येत होते, तर ही इट्स स्टेल चपाती अँड वीक टी. तर त्यांना जी शिळी चपाती होती आणि वीक टी होती ती या ठिकाणी म्हणजे भेटत होती, तर त्यांना शिळी चपाती खायला लागत होती. रिस्पॉन्स ऑफ द चिल्ड्रन, त्यांच्या म्हणजे ते जेव्हा घरी रिटर्न यायचे कामावरून तर त्यांच्या चिल्ड्रनचा रिस्पॉन्स कशा असायचा, द चिल्ड्रन रिफ्यूज टू जोक्स इन सिक्रेट्स विथ हिम. तर त्यांचे जे चिल्ड्रन होते म्हणजे त्यांची जी मुलं होती तर ते काही गोष्टी त्यांच्याशी सिक्रेट जे होते ते शेअर करत नव्हते, जोक्स वगैरे त्यांच्याशी म्हणजे त्यांच्याशी ते बोलतच नव्हते. अशा पद्धतीचा रिस्पॉन्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचा होता. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशनसाठी विचारलेली होती इंडियन व्ह्यूवर्स. तर ॲप्रिशिएशन तर कोणत्याही जो ॲप्रिशिएशन आहे तो कोणत्याही कवितेवरती विचारला जाऊ शकतो, पण कोणकोणत्या अगदी इम्पॉर्टंट असतात तर ह्याच्यावरतीही मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तोही तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता की कोणकोणते जे ॲप्रिशिएशन आहेत, कोणकोणत्या ज्या कविता आहेत त्या ॲप्रिशिएशनसाठी विचारल्या जातात ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट आहे आणि तो आहे सेक्शन 3. तर विद्यार्थ्यांना इथे खूप मोठी गडबड झाली की त्यांना प्रश्न समजले नाहीत आणि सेक्शन 3 मध्ये आपल्याला जे 16 मार्क भेटतात तर तिथे मोठी एक गडबड झालेली आहे विद्यार्थ्यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे की सेक्शन 3 मध्ये कोणकोणते प्रश्न कशा कशा पद्धतीने विचारले जातात हे जाऊन पाहून घ्यायचं आहे. ह्याच्यावरही मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. चॅनलवरती तुम्हाला तो स्पेशल व्हिडिओ भेटून जाईल सेक्शन 3 रायटिंग स्किलवरचा. तर कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न असतात ते जाऊन पाहून घ्यायचे. पण 2026च्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले होते ते थोडंसं पाहून घ्या, कारण प्रश्न समजल्यावरच आपल्याला उत्तर लिहिता येणार आहे. आणि सेक्शन 3 हा जो आहे तो तुम्ही पाठ करून घेऊ शकत नाही, फक्त फॉर्मेट लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न होता तो होता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. हाच असतो पहिला प्रश्न, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ह्याला ऑर असतात ते प्रश्न आपण पुढे पाहूया. तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजमध्ये काय होतं की अविनाश यांनी रोहितला व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे. कशाबद्दल व्हर्च्युअल मेसेज लिहायचा होता, तर मिस्टर अविनाश हॅज बीन इन्व्हायटेड टू अटेंड अ बर्थडे पार्टी. म्हणजे अविनाश हे जे होते त्यांना एक बर्थडे पार्टीचं इन्व्हिटेशन होतं आणि त्यांना लवकरात लवकर जायचं होतं, पण त्यांचा जो मुलगा होता तो कॉलेजला होता आणि तो घरी लेट येणार होता. ठीक आहे, तर अविनाश हॅज टू कन्वे द सेम ॲज ही हॅज टू लिव्ह अर्ली अँड वुड नॉट बी एबल टू मीट हिज सन रोहित. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांची जी म्हणजे अविनाश होते त्यांना लवकर जायचं होतं बर्थडे पार्टीमध्ये आणि रोहित जो आहे तो कॉलेजवरून लेट येणार होता. म्हणजे त्यांची जी भेट आहे ती होणार नव्हती. म्हणून अविनाशने काय करायचं आहे, म्हणजे रोहितच्या बाबांनी रोहितला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करायचा आहे. असा एक प्रश्न होता, त्याला ऑर असतो, पण सर्वात जास्त मी रिकमेंड करते की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस करायचा आहे विद्यार्थ्यांनी. तर पहिलाच प्रश्न सोडवायचा असतो. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये दिलेलं आहे की मला या कोर्समध्ये प्रवेश का हवा आहे सांगणारे पत्र लिहा. म्हणजे कोणता कोर्स आहे ते या ठिकाणी HSC एक्झाम झाल्यानंतर बॅचलर ऑफ डिग्री परफॉर्मिंग आर्ट्स आणि क्लासिकल वोकल म्युझिकमध्ये या ठिकाणी हा जो कोर्स आहे ह्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. तर का प्रवेश घ्यायचा आहे हे सांगणारे एक पत्र तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. त्याच्यानंतर त्याला ऑर असा एक प्रश्न असतो, म्हणजे 3 प्रश्न असतात त्याच्यापैकी एक प्रश्न सोडवायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि मी रिकमेंड करते सर्व विद्यार्थ्यांना की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस सोडवायचा आहे, तो सोपा असतो. ग्रुप डिस्कशनमध्ये सकारात्मक विचार तुम्हाला पॉईंट दिलेला होता आणि याच्याविषयी तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं होतं. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न असतो तर तिथेही अटेम्प्ट एनी वन. 3 प्रश्न दिलेले असतात पण एकच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी सोडवायचा असतो. तर ह्याच्यामध्ये तर तुम्ही सगळे सोपेच असतात त्याच्यामुळे तुम्ही सोडवू शकता. तर पहिला आहे ईमेल रायटिंग. या ठिकाणी तर ईमेल दिलेला असतो. या ठिकाणी एक जो कंपनीचा जो डायरेक्टर आहे त्याला ईमेल तुम्हाला या ठिकाणी करायचा होता. कशाबद्दल, रिक्वेस्टिंग हिम हर टू हेल्प करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी. कशाबद्दल, फॅसिलिट एज्युकेशनल रिसोर्सेस. आता एज्युकेशनल रिसोर्सेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये टीचिंग मटेरियल्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत
तर ते फंड करण्यासाठी किंवा स्पॉन्सरशिप करण्यासाठी या कंपनीच्या डायरेक्टरला ईमेल करायचा होता. ठीक आहे, हा एक प्रश्न असतो. किंवा त्याला रिपोर्ट रायटिंग हा एक प्रश्न असतो. तर रिपोर्ट रायटिंगमध्ये या ठिकाणी तुम्हाला टॉपिक दिलेला होता. बघा, रायटिंग स्किलच्या प्रत्येक टॉपिकवरती मी स्पेशल व्हिडिओज बनवलेले आहेत, ते जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत. आणि 2026चा जो रायटिंग स्किल आहे त्याच्यावरतीही मी प्रत्येक सेक्शनवरती आणि प्रत्येक प्रश्नावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून चॅनलला तुम्ही काय करायचं आहे, कनेक्टेड राहायचं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रश्न दिलेला होता सेल्फ डिफेन्स अँड सेफ्टी, स्वतःचे संरक्षण करणे, स्वतःची सुरक्षितता राखणे, ह्याच्यावरती तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करायची होती. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न असतो आणि मी रिकमेंड करते की इंटरव्ह्यू क्वेश्चन सोडवायचा. इंटरव्ह्यू क्वेश्चन अतिशय सोपा असतो आणि या ठिकाणी अतिशय सोपा टॉपिक तुम्हाला दिलेला होता. तर आयडियल टीचरचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा होता आणि काही पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले होते. ह्या पॉईंट्सनुसार तुम्हाला काय करायचं होतं, इंटरव्ह्यू रायटिंग कंप्लीट करायचं होतं. तर अतिशय सोपा प्रश्न असतो हा. आणि हाच प्रश्न जर विद्यार्थ्यांनी सोडवला तर 4 पैकी 3.5 मार्क 3 मार्क तुम्हाला आरामात भेटू शकतात. त्याच्यानंतर रायटिंग स्किल म्हणजे सेक्शन 3 मध्ये हा जो तिसरा प्रश्न असतो त्याच्यामध्ये अटेम्प्ट एनीवन एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. तर 3 कोणते प्रश्न असतात, पहिला आहे स्पीच रायटिंग. या ठिकाणी तुम्हाला सुट्टीचा काळ अर्थपूर्ण बनवणे. तर सुट्टीचा काळ अर्थपूर्ण कसा बनवायचा आहे, सुट्टीचा सदुपयोग कसा घ्यायचा आहे, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला होता आणि तो तुम्हाला स्पीच रायटिंगद्वारे कंप्लीट करायचा होता. मेकिंग वेकेशन मिनिंगफुल, ह्याच्यामध्येच दुसरा प्रश्न होता कंपॅरिंगचा. तर या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी कंपॅरिंग करायच्या असतात, या ठिकाणी जे पॉईंट्स असतात ते दिलेले असतात, पण हा मी रिकमेंड करतच नाही कंपॅरिंगचा प्रश्न. आणि तिसरा जो प्रश्न असतो म्हणजे त्यालाच ऑर असा प्रश्न असतो, एक्सपेन्शन ऑफ आयडिया. तुम्हाला एखादी ओळ अशी दिली जाईल, सुविचार किंवा एखादा कोर्स दिला जाईल किंवा एखादा अशी लाईन, एकदम महत्त्वाची लाईन तुम्हाला दिली जाईल आणि एक्सपेंड करायला सांगितलं जाईल. तर या ठिकाणी होतं सेल्फ डिसिप्लिन इज सेल्फ केअरिंग, स्वतःवर शिस्त ठेवणे म्हणजे स्वतःची काळजी घेणे. डिसिप्लिन, स्वतःची जी डिसिप्लिन आहे ती कशा पद्धतीने मेंटेन करायची आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले होते. या पॉईंट्सद्वारे तुम्हाला काय करायचं होतं की हा जो एक्सपेन्शन आहे म्हणजे ही जी लाईन आहे त्याला एक्सपेंड करायची होती आणि हा जो पूर्ण एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा जो प्रश्न असतो तो सोडवायचा असतो. ह्याचा फॉर्मेट कसा असतो तोही त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, जाऊन चॅनलवरती तुम्ही चेक करू शकता. पण ह्याच्यामध्ये मी रिकमेंड जास्त करते की काय करायचं आहे, स्पीच रायटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा एक्सपेन्शन ऑफ आयडिया हा सुद्धा सोपा फॉर्मेट आहे, तो तुम्ही यूज करू शकता. आणि चौथा जो प्रश्न असतो म्हणजे क्वेश्चन नंबर जो डी आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रश्न सोडवायचा असतो. आणि इथेच विद्यार्थ्यांची गडबड झाली आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न खूपच कठीण गेला. कारण रिव्ह्यू रायटिंगमध्ये म्हणजे हा जो प्रश्न आहे पहिलाच प्रश्न असतो तो रिव्ह्यू रायटिंगचा असतो. तर ह्याच्यामध्ये फिल्म रिव्ह्यू, त्याच्यानंतर बुक रिव्ह्यू अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पण यावेळेस बुक रिव्ह्यू आणि फिल्म रिव्ह्यू न विचारता डॉक्युमेंटरीवरती प्रश्न आलेला होता. आणि विद्यार्थ्यांनी मोस्ट ऑफ आणि मी सुद्धा जास्तीत जास्त जेव्हा मागील वर्षी मी व्हिडिओज बनवलेले होते तेव्हा मी रिव्ह्यूवरती फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यूवरती जास्त भर दिलेला होता. कारण 100% असं वाटलेलंच होतं की फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू येऊ शकतो. पण यंदा त्यांनी विचार चेंज केला आणि त्यांनी डॉक्युमेंटरीचा प्रश्न देऊन टाकला. म्हणजे वन्यजीवनावर आधारित माहितीपट या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे, त्याच्याविषयी तुम्हाला रिव्ह्यू रायटिंग करायची होती. तर ह्याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, डॉक्युमेंटरीवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुम्ही अजिबात मिस करू नका विद्यार्थी मित्रांनो. म्हणून बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे की जेव्हा पण मी हे व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल. तर इथेच मोठी गडबड झालेली होती. पण ह्याला अजून एक दुसरा प्रश्न असतो, पण विद्यार्थी इथे म्हणजे काय झालं की टेन्शनमध्ये आले की त्यांनी तर फिल्म रिव्ह्यू पाठ करून गेलेले, बुक रिव्ह्यू पाठ करून गेलेले आणि प्रश्न आला डॉक्युमेंटरीचा. तर विद्यार्थी मित्रांनो घाबरण्याचं कारण नाही आहे. ह्याला जो ऑर प्रश्न असतो तर तो तुम्ही या ठिकाणी सोडवू शकला असता. ठीक आहे, म्हणजे जे मागील वर्षाचे विद्यार्थी होते तर ह्याला सोडून तुम्ही दुसरा प्रश्नसुद्धा त्यांनी सोडवला असता तर त्यांना चांगले मार्क भेटले असते. पण ते इथे काय झाले की डिसअपॉइंटेड झाले किंवा त्यांना जास्तीत जास्त त्यांनी जो प्रेशर आहे तो या ठिकाणी घेतला आणि त्यांना हा जो पेपर आहे 2026चा तो जास्त कठीण गेला. तर त्यांनी हाच विचार केला की आम्ही फिल्म रिव्ह्यू केलेला आहे, बुक रिव्ह्यू केलं ते आलंच नाही, डॉक्युमेंटरी आलं. तर अशा पद्धतीचा विचार हा न करता त्यावेळेस तुम्ही स्मार्टली जो डिसिजन आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हा प्रश्न सोडून तुम्ही पुढचा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. तर पुढचा जो प्रश्न होता तो ब्लॉग रायटिंगचा होता.
तर प्रॉपर स्टडी हॅबिट्स म्हणजे चांगल्या अभ्यासाची सवय, अतिशय सोपा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला दिलेला होता. म्हणजे 2026च्या बॅचमध्ये ही जी प्रश्नपत्रिका होती तर त्याच्यामध्ये रिव्ह्यू रायटिंग कठीण होता, मी मान्य करते, पण हा जो प्रश्न होता तो सोपा होता. प्रॉपर हॅबिट स्टडी तुम्हाला लिहायची होती, तुम्हाला पॉईंटसुद्धा दिलेले होते आणि तुम्हाला ब्लॉग रायटिंग करायची होती. ब्लॉग रायटिंगचा फॉर्मॅट मात्र या ठिकाणी यूज करायचा आहे, कारण ब्लॉग रायटिंगचा फॉर्मॅट तुम्ही जर यूज केला नाही तर तुम्हाला एकही मार्क भेटणार नाही. आणि ब्लॉग रायटिंगचा फॉर्मॅट कसा आहे, कशा पद्धतीने ब्लॉग रायटिंग लिहितात ह्याचाही स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही जाऊन सगळं चेक करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटच्या ह्याचा जो प्रश्न असतो त्यालाच ऑर असतो, तर या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला ऑर होते रिव्ह्यू रायटिंगला, एकतर ब्लॉग रायटिंग किंवा अपील रायटिंग. तर अपील रायटिंग सुद्धा अतिशय सोपा प्रश्न होता. स्मार्टफोनपासून चांगल्या सवयीकडे कशा पद्धतीने आपल्याला वळता येईल ह्याच्याविषयी तुम्हाला अपील करायची होती, लोकांना जागृत करायचं होतं. आणि वाचन, खेळ, छंद आपल्याला या ठिकाणी जोपासता येणार होते. त्याच्यानंतर या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले होते की काय काय इफेक्ट होतात, तर वेळ वाया जातो, अभ्यासावर परिणाम होतो, त्याच्यानंतर डोळ्यावर ताण आणि झोप कमी होते म्हणजे फोन्स यूज केल्यानंतर. तर हे सगळं आपण म्हणजे जे स्मार्टफोनची जी आपली जी सवय आहे ते सोडून आपण चांगल्या सवयीकडे कशा पद्धतीने वळू शकतो ह्याची अपील या ठिकाणी तुम्हाला करायची होती. अशा पद्धतीने सेक्शन 3 हा अतिशय सोपा होता, पण मात्र विद्यार्थी या ठिकाणी खूप जास्त टेन्शनमध्ये आले, डिप्रेशनमध्ये आले, त्याच्यामुळे त्यांना पेपर लिहिता आला नव्हता. हे सर्वात मोठं कारण होतं. स्मार्ट डिसिजन घ्यायचा आहे त्यावेळेस तो प्रश्न नाही आला, इट्स ओके, तुम्ही दुसरा प्रश्न या ठिकाणी पटकन जो डिसिजन होता तुम्हाला तो या ठिकाणी घ्यायचा होता आणि दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. तर यावर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मी एवढेच या ठिकाणी सल्ला देईन, ॲडवाईस देईन की एखादा प्रश्न तुम्ही खूप प्रॉपर स्टडी करून गेलेला आहात पण तो प्रश्न नाही आला तर सेक्शन 3मध्ये तुम्हाला ऑर असतात, तर त्याच्याविषयीही तुम्ही पूर्णपणे तयारी करून जा आणि तो प्रश्न तुम्ही सोडवून आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती कंप्लीट करून येण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेक्शन 4 हा नॉवेलचा असतो, सर्वांनाच माहिती आहे. तर नॉवेलवरती सगळेच प्रश्न येतात, म्हणजे सगळ्या नॉवेलचे प्रश्न येतात. जेवढे पण नॉवेल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये असणार आहेत त्या सगळ्या नॉवेलचे प्रश्न सेक्शन 4मध्ये असणार आहेत. आणि नॉवेलचे प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो 2 जे प्रश्न असतात ते ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतात, ठीक आहे. पण बाकीचे जे क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन बी पासून जी सुरुवात होते तर ते सगळे जे प्रश्न असतात ते मोठे क्वेश्चन असतात. आणि विद्यार्थ्यांना इथे काय करता येत नाही की स्वतःहून उत्तर बनवता येत नाही. प्रश्न हा कोणत्याही पद्धतीचा विचारला जातो आणि त्यांना उत्तर बनवता येत नाही, म्हणजे इंग्लिश त्यांना खूप कमी येत असते आणि त्याच्यामुळे काय होते की त्यांना उत्तर बनवता येत नाही. तर तुम्हाला मी एकच सल्ला देईन, एकच मार्गदर्शन करेन की जेव्हा तुम्ही नॉवेल शिकाल तेव्हा काही गोष्टी, काही जे कॅरेक्टर आहेत त्याच्याविषयी तुम्ही व्यवस्थितपणे 4 to 5 लाईन्स हे व्यवस्थित जर तुम्ही करून ठेवलेत वेगवेगळ्या पद्धतीने तर मात्र नॉवेलचा जो प्रश्न आहे सेक्शन 4 आहे तो तुम्हाला सोपा जाणार आहे. आणि यावर्षी सगळ्यात जास्त जो प्रयत्न आहे या ठिकाणी मी करणार आहे सेक्शन 3 आणि सेक्शन 4 म्हणजे नॉवेलचा, कारण हे 2 प्रश्न जे असतात, सेक्शन असतात ते विद्यार्थ्यांना खूप कठीण जातात. तर त्याविषयी कोणताही प्रश्न जर आला तर कशा पद्धतीने आपल्याला उत्तर करता येणार, कशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येणार आहे ह्याचा प्रयत्न आपण यावर्षी नक्कीच करणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायचं मात्र विसरायचं नाही आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.